त्यांची अभ्यासाची खोली बघितली तर त्यांच्या भिंतीवरच भलं मोठं वेळापत्रक टांगलेलं असतं. वडील कौतुकाने सांगतात, आमच्या मुलाचं वेळापत्रक आहे. जसा 10वीत आला वेळापत्रकच करून ठेवलंय. मग मी त्याचं वेळापत्रक वाचतो. अप्रतिम वेळापत्रक, नियोजन अफलातून, नियोजन उत्तम केलं, अंमलबजावणी. काल रात्री मित्राबरोबर पिक्चरला गेल्यामुळं पहाटे 6ला उठायचं होतं, ते डायरेक्ट 8:30लाच उठलो. मग आवरण्यासाठी अर्धा तास घेतला. मग 9 वाजले. 9 वाजता माझा भूगोलाचा अभ्यास करण्याचा वेळ होता, पण माझं भूगोलाचं पुस्तक मित्रांनं नेल्यामुळं माझ्याकडे अभ्यासाला पुस्तक नव्हतं. मग वेळापत्रकानुसारच अभ्यास करणं बंधनकारक असल्यामुळं त्या विषयाच्या जागी दुसऱ्या विषयाचा अभ्यास करून चालणार नव्हतं. मग मी 1 तासभर खेळायला बाहेर गेलो. 10 वाजता परत आलो. मग शाळेला आवरून खचाळीत गेलो. संध्याकाळी मित्रांबरोबर क्रिकेटचा डाव प्रचंड रंगला. 1 तासभरच खेळायचं होतं, पण नंतर मित्रांच्या आग्रहामुळे 2 तास खेळलो. त्यामुळे घरी यायलाच मला 7:30 वाजले. मग